सत्तेत येण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाले आणि त्याचं बक्षीस मिळालं नाही की राजकारणी खट्टू होतात। महायुतीतल्या सत्ता संघर्षाचं हे उघड गुपित आहे। मात्र या सत्ता संघर्षाला सोमवारी नवी फोडणी दिली गेली आणि शिवसेनेकडून भाजपा नेतृत्वावर पहिल्यांदाच इतका थेट आणि इतका तिखट हल्लाबोल केला गेला। निमित्त होतं लाडक्या बहिणीच्या संख्या कपातीचं। नमस्कार, मी प्रसाद काथे आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र न्यूज। आजचा मुद्दा आहे लाडक्या बहिणी कुणामुळे बाद झाल्या। या निमित्तानं शिवसेनेच्याकडून सरकारमध्ये असूनही एक उघड भूमिका पहिल्यांदाच घेतली गेली। शिवसेनेचे प्रवक्ता अरुण सावंत यांनी सार्वजनिकरित्या समाज माध्यमांमध्ये असं म्हटलं की बाद झालेल्या लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार आहेत। शिवसेनेच्याकडून अरुण सावंत यांनी घेतलेली भूमिका काय आहे ते आता आपण पाहणार आहोत। लाडकी बहीण योजनेमध्ये 81 लाख महिला अपात्र ठरल्या असं अरुण सावंत यांनी सांगितलं। ते म्हणाले याला एकनाथ शिंदे जबाबदार नाहीत। ही योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बनवली गेली होती। लाडकी बहीण अपात्र ठरल्या आहेत याला जबाबदार मुख्यमंत्री फडणवीस आहेत, इतकं धाडसी आणि थेट विधान त्यांनी केलंय। मुख्यमंत्र्यांच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही कसलाही अर्थ नसतो असं फडणवीस स्वतः सांगत असतात, हे अरुण सावंत म्हणतात। आता लाडकी बहीण योजना चालू ठेवण्याची जबाबदारी फडणवीसांची आहे असा दावाही अरुण सावंत यांच्याकडून करण्यात आला। मुळात लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारच्या एकूणच तिजोरीवरचा भार आहे हे कधी लपून राहिलं नाही। योजनेच्या नियमानुसार त्याची अंमलबजावणी सुरू झाली ती याच कारणानं। ती चर्चा सुरू होण्यामागची कारणं आपल्याला पटकन समजावून घ्यायची आहे। लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये मागेल त्याला सन्मान निधी मिळायला लागला आणि हीच बाब नंतर अडचणीची ठरली। तपासणीच्या दरम्यान अनेक लाभार्थी वादग्रस्त आहेत हे लक्षात आलं। सक्षम महिला आणि चक्क काही पुरुषही लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आढळले। लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता देताना कठोर पडताळणीची मागणी होतीये ती याचमुळे। राज्याच्या तिजोरीवर लाडक्या बहीण सन्मान निधीचा बोजा पडतोय हे वास्तव आहे। केवायसी करण्याबाबत सूचना दिल्या जातात। त्यांच्या केवायसी होतील तर सगळ्यांना मिळणार आहे। सरकारने काही निकष तयार केलेले आहे त्या माध्यमातून काही आता योजनेतून काही लोकांना वगळले जाणार आहे। त्यांना सरकारी नोकरी आहे, त्यांना सरकारचे पेन्शन मिळतं, नोकरी सरकारी नोकरी आहे, काही निकष तयार केले। जे खरे लाभार्थी आहेत जे वंचित आहेत सगळ्या योजनेपासून त्यांना देण्याची भूमिका सरकारची। दरम्यान लाडक्या बहिणीला लाडकं नाही हे सांगण्याच्यासाठी काय निकष लावले जात आहेत तेही पाहायला हवेत आणि हे निकषच आता मोठ्या संख्येनं लाडक्या बहिणींना बाद करायला कारण ठरलेत। ते निकष आता आपण पाहणार आहोत। अर्जदाराच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर ती लाडकी बहीण बाद होईल। अर्जदाराच्या कुटुंबामध्ये जर समजा कुणी इन्कम टॅक्स म्हणजे आयकर भरत असेल तर संबंधित अर्जदार बाद होईल। केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचारी हे अर्जदाराच्या कुटुंबात असतील तर अर्जदार ग्राह्य मानला जाणार नाही। लाभार्थी महिला इतर कुठल्या शासकीय योजनेमध्ये 1,500ची लाभार्थी असेल तर तिचा लाडकी बहीण मधला अर्ज आपोआप मागे पडेल। अर्जदाराच्या कुटुंबामध्ये ट्रॅक्टर वगळून कोणती चारचाकी असेल तर संबंधित अर्जदार बाद होईल आणि जर ती अर्जदार महिला आमदार खासदाराची कुटुंबीय असेल तर तिला लाभ द्यायचा नाही असं आधीच ठरलेलं आहे। साडेचार पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचा निकष आहे तर त्यामध्ये असतील। त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14,000-14,500 असतील। त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत। तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते, तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे।
लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा होते तेव्हा ती लागू झाली आणि त्याच अनुषंगानं बऱ्यापैकी आर्थिक सव्यापसव्य करून ती राबवण्याच्यासाठी प्रयत्न झाले। पण या सगळ्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर काही अंशी ताण निश्चित आलेला आहे। याचा महत्त्वाचा तपशील आता तुमच्या समोर येतोय। 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पासून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 50 लाख कोटींच्या आसपास पोहोचलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या साठी 46,000 कोटी रुपयांची प्रतिवर्षासाठी तरतूद केली आहे असं सरकार सांगतं। मुख्यमंत्री वीज सवलत योजनेच्या साठी सुद्धा 14,761 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये राज्यातल्या 52 लाख कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत। ही सगळी योजना मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असताना त्यांनी लागू केली होती आणि याच्याच अनुषंगानं पुढील वाटचाल होत राहिली। आपल्या लाडक्या बहिणींना आम्ही आत्मनिर्भर करण्याचं काम केलंय, आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम केलंय। लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अनेकांनी विरोध केला, पण मी आपल्याला सांगतो या व्यासपीठावरून कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। आणि म्हणून लाडक्या बहिणींचं सक्षमीकरण हा आमचा अजेंडा। या सगळ्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे कितीही आग्रहीपणे लाडक्या बहिणीचा विषय लावून धरत असले तरी पण इतर अनेक कारणांनी ते सध्या नाराज आहेत। एकनाथ शिंदेंच्या नाराजीची काही कारणं अतिशय स्पष्ट आहेत आणि त्याच निमित्तानं ही कारणं सातत्यानं महायुतीमध्ये वादाचं कारण ठरत आहेत। एकनाथ शिंदेंना सध्याच्या सत्ता वाटपाबाबत असमाधान आहे। ज्या पद्धतीनं भाजपानं आपल्याला सत्ता दिली आहे ती त्यांना काही पसंत नाही। युतीमध्ये भाजपाचं वर्चस्व वाढत चाललंय हेही एकनाथ शिंदेंना खुपतंय। राष्ट्रवादी आणि शिवसेनेला एक समान वागणूक का देता हा त्यांचा एक स्वाभाविक प्रश्न आहे। कल्याण लोकसभेमध्ये म्हणजे स्वतःच्या पुत्राच्या लोकसभा मतदारसंघात भाजपची कुरघोडी एकनाथ शिंदेंना डाचतीये आणि मुख्यमंत्रीपद न मिळणं हा विषय तर आहेच। या सगळ्या गोष्टींमुळे भारतीय जनता पार्टीला मवियाचं सरकार पाडून आपल्यामुळे सत्ता मिळाली हे लक्षात घेऊनच आता आपल्याला पुरेसा सन्मान मिळत नाही ही भावना मनाशी बाळगून एकनाथ शिंदे सक्रिय दिसतायत। भारतीय जनता पक्षासाठी एकनाथ शिंदे हे लग्नाच्या मांडवातील पोराकडची मंडळीपैकीचे आहेत। म्हणजे कशासाठी रुसतील सांगता येत नाही, कशासाठी नाराज होतील हे सांगता येत नाही। आत्ताच्या ताज्या कारणांच्या पैकीचा विचार केला तर मनोज जरांगेंचं जे आंदोलन चालू आहे मराठा आरक्षणासाठीचं, तर त्या आंदोलनाला एकनाथ शिंदेंची हे आहे चिथावणी आहे काय, फूस आहे का बळ आहे, म्हणजे जो ज्याने वापरायचा तो शब्द, मी बरेच पर्यायवाचक शब्द देतोय, प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे ते शब्द वापरू शकतील। तर ते जे आंदोलन एकनाथ शिंदे यांचं बळ देणं चालू आहे त्याच्या मागे ते उभेत असं वाटतं, हे भाजपला वाटतं आणि यामुळं भाजप एकनाथ शिंदे भाजपच्या विरोधात काम करतायत, ते भाजपच्या मुख्यमंत्र्यांना त्रास होईल यासाठी काम करतायत, फडणवीसांना त्रास होईल यासाठी काम करतायत, असा एक मेसेज, अशी एक चर्चा भाजपच्या वर्तुळातून सुरू आहे आणि तेच एक मुख्य पहिलं नाराजीचं कारण असू शकेल। आणि दुसरं कारण असं आहे की एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना जी मोकळीक कामासाठीची मिळायला हवी ना ती बहुतेक वेळेला मिळत नाही असं दिसतंय, कारण त्या मोकळीकीतून बरेच प्रकार समोर येतात। कालचं छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचं प्रकरण असेल, ही अशी बरीच प्रकरणं पुढे येतात, त्यामुळे त्या मंत्र्यांना मोकळीक मिळत नाही असा एक समज एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांचा आहे आणि त्या समजातून एकनाथ शिंदेंना आपल्या मंत्र्यांना खुश करण्यासाठी ही नाराजी दाखवत, म्हणजे असं एकत्रित दाखवावं लागतं ना, ती नाराजी दाखवत दिल्लीवाऱ्या कराव्या लागतात। लाडक्या बहिणीच्या मुद्द्यावरून विरोधक आधीच सरकारला घेरत होते,
आता तर सरकारमधला महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेतूनच या मुद्द्यावर शरसंधान होतंय. विरोधकांचा डाव आयताच फळतोय की काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित व्हावा. एकदा समजूनही घेऊ की लाडक्या बहीण योजनेला बदनाम करून विरोधकांना काय मिळवायचंय. विरोधकांना सातत्यानं सांगायचंय की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. तशा प्रकारचा प्रचार ते गेल्या अनेक वर्षापासून करतायत. योजनेचा निकष बदलण्याची अफवा सुद्धा ते पसरवतात. प्रत्यक्षात योजनेचे जे निकष पहिल्या दिवसापासून होते तेच आज कायम आहेत. महायुतीपासून महिला मतदार दूर करणं हा विरोधकांचा डाव आहे. संभ्रमित मतदाराच्या आडून घरोघरी महायुतीच्या बाबतीत अविश्वास निर्माण करण्यासाठी विरोधक सक्रिय आहेत. हे लपून राहिलेलं नाही. या अपात्र झालेले आहेत त्यांना धोका दिला यांनी. खरं म्हणजे त्यांच्याबरोबर झालेला सरकारी धोका आहे हा. त्यांनी जे मतदान केलं आणि त्याच्यामुळं जे त्यांना जागा मिळालेल्या आहे विधानसभेला, त्याचा विचार केला पाहिजे की ही फसवणूक आहे लाडक्या बहिणींची. 80 लाख महिला कमी केल्या तर त्यांचा तडतडाट, त्यांचा शाप या महायुतीच्या सरकारला लागेल. आणि असेच हे तडफडून ज्या महिलांचा श्राप फार मोठा असतो, ज्यावेळेस ती बोटं मोडून मनातून अंतःकरणातून श्राप देते ना, त्यावेळेस यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामध्ये स्क्रुटनी सुरू आहे. स्क्रुटनीमध्ये काही नावं आता गळाले असतीलही तरी पुन्हा एकदा त्याची कमिटी होऊन ते नाव पुन्हा इन होणार आहेत. त्यामुळं काही नावं जी काही पॅरामीटर ठरले होते त्या पॅरामीटरच्या बाहेर आहेत, पण ते आतमध्ये आले आहेत. काही कमी होतील, पण याचा अर्थ असा नाही की 80 लाख कमी होईल. मला वाटतं ते टेक्निकल अडचण आहे. तुम्हीच बघता तर टेक्निकल अडचण आहे. त्यामुळे अजूनही संधी दिली, 31 तारखेवर संधी दिली होती. अजूनही काही मागणी असेल तर मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीत निर्णय घेतील. पण या संदर्भामध्ये तांत्रिक अडचणी त्या त्यांनी पूर्ण केल्या तर मला असं वाटतं की त्याला काही हरकत नाही. सगळ्यांना त्या ठिकाणी मदत मिळणार.